गई गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाणाची चर्चा आपण बघतो आहे आणि त्या अंतर्गत सम्यक्त्व मार्गणा आमची सुरू आहे. सम्यक्त्व मार्गणेचे 6 भेद आपण बघितले आणि त्यामध्ये मिथ्यात्व मार्गणा आम्ही बघत होतो. मिथ्यात्व मिथ्यात्व कशायाचा? मिथ्यात्व कर्माचा उदय. हे अंतरंग निमित्त कारण असताना जीवाची होणारी विपरीत श्रद्धा, खोटी मान्यता, याला मिथ्यात्व म्हटलेलं आहे. म्हणजे श्रद्धा तर आहे पण ती असमीचीन श्रद्धा आहे, मिथ्या श्रद्धा आहे, विपरीत श्रद्धा आहे. मिथ्यात्वाचे 5 भेद आपण बघितले. एकांत, विपरीत, संशय, विनय आणि अज्ञान मिथ्यात्व. जरी हे 5 प्रकार सांगितले तरी याचं अंतरंग एकच कारण आहे, मिथ्यात्व कषायाचा उदय, मिथ्यात्व कर्माचा उदय. हे एकच कारण या ठिकाणी आहे. नंतर मिथ्यात्वाचे भेद आपण बघितले की अनादि मिथ्या दृष्टी किंवा साधी मिथ्या दृष्टी. ज्याला आज तागायत पर्यंत सम्यक्त्व प्राप्त झालं नाही असा जो जीव तो अनादि मिथ्या दृष्टी, आणि ज्याला एक वेळ सम्यक्त्व प्राप्त होऊन किंवा अनेक वेळा सम्यक्त्व प्राप्त होऊन परत तो मिथ्यात्वात आलेला आहे त्याला साधी मिथ्या दृष्टी असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या तऱ्हेने सातिशय मिथ्या दृष्टी आणि निरतिशय मिथ्या दृष्टी. जो करणलब्धी प्राप्त करतो आहे, करणलब्धीमध्ये आरूढ आहे, त्याला सातिशय मिथ्या दृष्टी. म्हणजे जो अंतर्मुहूर्तात सम्यक्त्वाची नियमपूर्वक प्राप्ती करणारच आहे त्या जीवाला सातिशय मिथ्या दृष्टी म्हणायचं. आणि ज्याला प्रायोग्य लब्धीपर्यंत जो आला परत वापस गेला अशा तऱ्हेचं ज्याच्यामध्ये होणार आहे तो निरतिशय मिथ्या दृष्टी. असे 2 भेद आपण बघितले. नंतर दुसऱ्या प्रकारे सांगितले की हिताहिताच्या परीक्षेनी रहित असलेला मिथ्या दृष्टी, आणि एक सांगितलं हिताहिताच्या परीक्षेसहित. जो आता हिताहिताची परीक्षा करू शकतो तो तर नियम आणि संज्ञी जीव पाहिजे, तरच त्याला आपलं कल्याण कशात आहे आणि अकल्याण कशात आहे हे कळू शकण्याची बाह्यतः पात्रता आहे. आणि त्यातही जर आम्ही बघितलं की संज्ञिक जीव आहे, पण संज्ञी जीव असताना तो कधीही विचार करत नाही, आपल्या आत्मकल्याणाची भावना करत नाही, आत्मकल्याणाविषयी तो उदासीन आहे. आत्म्याचं हित कशात आहे याची उत्सुकता ज्याच्या जीवनात नाही, आत्मा तत्व कसं उपलब्ध करायचं, बाह्य विश्वामध्ये तो रममाण झालेला आहे, विश्वाची खोज करतो आहे, सगळं काही करतो आहे, पण ज्याच्यासाठी हे सगळं करायला पाहिजे अशा एक आत्मतत्वाला जर तो विसरला आहे तर तो अजूनही बहिरात्मा आहे. बाह्यतः सुखाचा शोध घेतो आहे, देहालाच आपलं मानतो आहे आणि देहाच्याच प्रती तो अत्यंत उत्सुक आहे. आणि जो हिताहिताचा विवेक करणार आहे त्याला आत्मा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कदाचित मिथ्यात्व अजून जीवनात आहे पण आत्मा काय आहे, मी कोण आहे, या शंका, हे प्रश्न त्याच्या जीवनात त्याला उपस्थित होतात. मी ही सगळी धडपड कशासाठी करतो आहे, मला नेमकं काय पाहिजे आहे आणि मी कोण आहे, या प्रश्नांची परीक्षा उकल करण्याचा ज्याचा निरंतर प्रयत्न आहे
तो आहे हिताहित परीक्षक असा मिथ्या दृष्टी आहे मिथ्यात्व जीवनात. पण स्वतःच्या आत्मतत्वाचं अन्वेषण करण्याची ज्याची अनिवार्य ओढ जागृत झालेली आहे हा जीव. इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता पुढचा प्रश्न पहा. अनादि एवं साधी मिथ्या दृष्टी किसे कहते हैं. आपण हे पाहिलं उत्तर याचं. आणि नंतरचा प्रश्न आहे सातिशय आणि निरतिशय मिथ्या दृष्टी किसे कहते हैं. याचंही उत्तर आपण बघितलं की प्रथमोपशम सम्यक्त्व के अभिमुख जीव सातिशय मिथ्या दृष्टी कहलाते हैं. का त्यांना सातिशय मिथ्या दृष्टी म्हणायचं. कारण आता त्यांनी करण परिणाम सुरू केलेले आहे. करण परिणाम तसे 3 प्रकारचे आहे. अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण. अधःकरणाला सुरुवात केली याचाच अर्थ आता त्याला आपल्या आत्मतत्वाविषयीची त्या ठिकाणी त्याचं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित झालेलं आहे. आत्मतत्वावर लक्ष केंद्रित झालेलं आहे. तो विचार करतो आहे की मी कोण, मला काय प्राप्त करायचं, माझं गंतव्य काय, या सगळ्यांचा विचार त्याचा परिणामामध्ये करण परिणामात सुरू झालेला आहे. अधःकरण केलं, अपूर्वकरण केलं आणि अनिवृत्तीकरण करेपर्यंत त्याचा उपयोग आत्मतत्वावर एकाग्र आहे. पण पर्यायीमध्ये मात्र अजूनही मिथ्यात्व विद्यमान आहे. मिथ्यात्व कर्माचा उदय त्या ठिकाणी सुरू आहे. पर्यायीमध्ये मिथ्यात्व रूप पर्याय विद्यमान आहे आणि नवीन कर्मबंध देखील मिथ्यात्वाचा होतो आहे. आणि अनिवृत्तीकरण संपता क्षणी तो आता सम्यक दृष्टी बनणार आहे. कारण अनिवृत्तीकरणामध्ये त्यांनी 2 प्रकारच्या प्रक्रिया केलेल्या आहे. मिथ्यात्वाचं अंतर्करण केलेलं आहे आणि येणाऱ्या मिथ्यात्वाचं उपशमन करण केलेलं आहे. यामुळे जसा तो अंतरायामामध्ये प्रवेश करेल त्यावेळेला तो सम्यक दृष्टी बनणार आहे. पण त्याच्या आधीची भूमिका त्याची जी आहे ही सातिशय मिथ्या दृष्टीची भूमिका आहे. आणि सामान्य निरतीतार्थ की जो सम्यक्त्वाच्या अजून अभिमुखच झाला नाही. कदाचित एखादी लब्धी प्राप्त झाली पण असेल, क्षयोक्षम लब्धी, किंवा कदाचित प्रायोग्य लब्धी पर्यंतही तो पोचला असेल, पण तरी देखील त्याला सामान्य किंवा निरतिशय मिथ्या दृष्टी अशी संज्ञा द्यायची. कारण जोपर्यंत करण परिणाम होत नाही तोपर्यंत गॅरंटी नाही तो सम्यक्त्वी बनेल याची. तो प्रायोग्य लब्धीमध्ये इतकी उत्कृष्ट विशुद्धी म्हणजे बऱ्यापैकी विशुद्धी प्राप्त करून सुद्धा तिथूनही तो परत मागे फिरू शकतो. पण करण लब्धीत पोचल्यानंतर आता गाडी रिव्हर्स होत नाही. तो नक्की आता सम्यक्त्वाची प्राप्ती करणारच आहे. अशा तऱ्हेचे हे 2 सम्यक दृष्टी. आता कौनसे मिथ्या दृष्टी हिताहितके परीक्षक तथा कौनसे अपरीक्षक है. पहिल्यांदा तर सांगितलं संज्ञी पर्याप्तक, हिताहित की परीक्षा से रहित और परीक्षक दोनों प्रकार के हो सकते हैं. असंज्ञी आहे तोपर्यंत तर प्रश्नच नाही. असंज्ञी जीवांपर्यंत मनच नाही. आणि हिताहिताचा निर्णय करण्याची पात्रता फक्त संज्ञी जीवांना संभवनीय आहे. त्यामुळे असंज्ञी जीव आत्म्याचं हित कशात आहे हे पाहू शकत नाही. तुम्ही प्रश्न करू शकता, जर एखाद्या मुंगीच्या समोर आम्ही हात आडवा ठेवला तर ती पण आपला रूट बदलते, मार्ग बदलते, तिला आपलं हित कळतं की नाही कळत, प्रश्न असू शकतो असा. आणि असा प्रश्न जर मनात आला असेल तर तिला आत्म्याचं हित कळलं नाही, पण शरीराचं हित तर प्रत्येकाला कळतं. म्हणून ती आपली जागा मार्ग बदलवू शकते. आणि हे शरीराच्या हिताच्या गोष्टी आहे, आत्महिताच्या नाही. आत्महिताच्या जिथे गोष्टी आहे तेव्हा तो आत्म्याची एकत्व विभक्त आत्म्याची कथा ही लक्षपूर्वक ऐकतो. समयसार मध्ये ही गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की आज तागायत पर्यंत या जीवाला
कधीही एकत्व विभक्त आत्म्याची कथा कुणी ऐकवली नाही. ऐकवली असेल तर ती रुचली नाही, रुचली असेल तर तिच्यावर अनुशीलन केलं नाही, तिचं परीक्षण केलं नाही आणि निर्णयापर्यंत पोचला नाही. म्हणून काय दुर्लभ आहे जीवनामध्ये, तम एयत्त विहत्तम अशी आत्म्याची कथा ही दुर्लभ आहे. आणि सुदपरिचितानुभूता सव्वसवी काम भोग बंध कथा. काम भोग आणि बंधाची कथा ही सर्वांना सुलभ आहे. एकमेक आम्ही आचार्यत्व करतो आहे ते या कथांचं करतो आहे, पण एकत्व विभक्त आत्मेची कथा आम्हाला रुचत नाही, पचत नाही, पचनी पडत नाही आणि आम्ही ऐकू पण इच्छित नाही. म्हणून संज्ञी आहे आणि अशी आत्म्याची कथा ऐकण्याची रुची असणं, तो त्या ठिकाणी आत्मरुचीवाला किंवा हिताहिताची परीक्षा करणारा जीव म्हटल्या जाऊ शकतो. म्हणून संज्ञी पर्याप्तक हिताहित की परीक्षा से रहित और परीक्षक दोनों प्रकार के हो सकते हैं, तथा संज्ञी पर्याप्तक को छोड़कर शेष एकेंद्रिय आदि सभी जीव हिताहित की परीक्षा से रहित होते हैं. आता परत प्रश्न आला, अनादि मिथ्या दृष्टि कितने प्रकार के होते हैं? किती प्रकारचे होतात अनादि मिथ्या दृष्टी? दुसऱ्या प्रकाराने सांगितलं तर अनादि मिथ्या दृष्टी एक असे आहे की जे अनादि अनंत मिथ्या दृष्टी आहे. काल आपण हा भाव पाहिला की अनादि अनंत मिथ्या दृष्टी जो कधीही मिथ्यात्वातून बाहेर पडू शकणार नाही, तो आहे अनादि अनंत मिथ्या दृष्टी. ज्याला सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता नाही किंवा त्याला तशा प्रकारचं निमित्त कारण कोणत्याही भवामध्ये प्राप्त होणार नाही. दोन तऱ्हेची, एक तर योग्यताच नाही तो अभव्य, आणि ज्याच्यात योग्यता आहे पण ज्याला निमित्त कारण कधीही प्राप्त होणार नाही तो अभव्य समभव्य, असे दोनही जीव अनादि अनंत मिथ्या दृष्टी आहेत. उत्तर पाहू काय? जिन जीवों ने आज तक सम्यक दर्शन प्राप्त नहीं किया है और न कभी भविष्य में सम्यक दर्शन प्राप्त करेंगे, वे अनादि अनंत मिथ्या दृष्टी आहे. म्हणून कोण आहे याचे स्वामी? तर पहिला तर स्वामी सांगितला अभव्य जीव आहे, ते अभव्य जीव कधीच प्राप्त करू शकत नाही. आणि दुसरे पाहिले तर ते आहे भव्य, पण कसे? अभव्या समभव्य त्यांना म्हटलेलं आहे. आणि दुसरं अनादि शांत मिथ्या दृष्टी, की ज्यांचा मिथ्यात्वाचा अंत येणार आहे, म्हणून त्यांना म्हटलं शांत. जिन जीवों के आज तक सम्यक दर्शन को प्राप्त नहीं किया लेकिन भविष्य में निश्चित रूप से सम्यक दर्शन प्राप्त करेंगे, वे अनादि शांत मिथ्या दृष्टी है. आता प्रश्न आहे पुढचा, मिथ्या दृष्टि के आहारक द्विक क्यों नहीं होता है? आहारक द्विक योग का असत नाही? उत्तर अपेक्षित आहे. संयमधारी असेल मिथ्या दृष्टीला हा, कारण आहारक द्विक हा मुनींनाच त्या ठिकाणी त्याचा बंध होतो. म्हणजे 7व्या गुणस्थांवरती मुनींनाच ही वृद्धी प्राप्त होऊ शकते. त्यासाठी आहारक द्विक साठी संयमाची गरज आहे. तीर्थंकर प्रकृतीसाठी संयमाची गरज आहे का? नाही, नसलं तर चालते. हा, तीर्थंकर प्रकृती संयमाविरहितही बांधता येऊ शकते. 4थ्या गुणस्थानापासून असंयम आहे, तिथे 4थ्या असंयम आहे, पण तिथेही तो तीर्थंकर प्रकृती बांधू शकतो. पण सम्यक दृष्टी केवळ आहारक द्विक बांधू शकत नाही. त्या आहारक द्विकसाठी संयमाची गरज आहे आणि तेही शुद्धोपयोगी मुनींनाच ही वृद्धी प्राप्त होऊ शकते 7व्या गुणस्थानात. आणि जेव्हा ही वृद्धी प्राप्त होते आणि त्याचा ते उपयोग करतात, त्यावेळेला त्यांचं गुणस्थान 6वं शुभोपयोगाचं असतं. अशा 2च गुणस्थानात हे कार्य आम्हाला दिसतं. बांधताना 7व्यात बांधतो आणि उपयोग करताना
सहाव्यामध्ये त्याचा उपयोग होतो. म्हणून आहारक वृद्धि के कारणभूत संयमादि का अभाव होने से मिथ्या दृष्टि आदि के अर्थात मिथ्या दृष्टि आदि चतुर्थ गुणस्थान तक अथवा संयता संयत के आहारक द्विक का योग नहीं होता है. आता माझा प्रश्न असणार आहे की पहिल्या गुणस्थानामध्ये, प्रश्न लक्षात घ्या, पहिल्या गुणस्थानामध्ये जीवाला आहारक द्विकची सत्ता असू शकते का? बंध तर सांगितला मी, बंध सातव्यात होतो, उदय सहाव्यात आहे. आता आहारक द्विकचं सत्व हे पहिल्या गुणस्थानवरती जीवांना असते का? आणि किती गुणस्थान पर्यंत हे सत्व असू शकतं? असेल ना पहिल्या गुणस्थानावरती ना? पहिल्या गुणस्थानवरती जीवाला सत्व आहे का? नाही असणार, कारण तिथे पूर्णपणे संयमच तिथे नाही ना. असंयम आहे, संयमच नाही, म्हणून सत्व राहणार नाही असं वाटतं आहे. परंतु अबंधात जाते ती, अबंधात जाते ना. त्या प्रकृती, तीन प्रकृती आहारक द्विक आणि तीर्थंकर, त्या तीन प्रकृती अबंधात टाकलेल्या आहेत त्यांनी पहिल्या गुणस्थानात. मी सत्वाचं विचारलं, बंधाचं नाही. बंधात आहे हे बरोबर आहे, कारण बंध त्याचा सातव्यात आहे, म्हणून पहिल्या गुणस्थानात अबंध आहे. पण असत्व आहे का? नाही, मग ती संक्रमित होते. म्हणजे काय आहे? नाही, म्हणजे पहिल्या गुणस्थानात आहारक द्विकचं सत्व असू शकतं. लक्षात घ्या, सत्व म्हणजे अस्तित्व असणं वेगळं, बंध असणं वेगळं आणि उदय असणं वेगळं. मी दोन गोष्टी सांगितल्या होत्या की सातव्यामध्ये आहारक द्विकचा बंध आहे, त्याचा उदय सहाव्या गुणस्थानात आहे, पण त्याचं सत्व कुठे असू शकतं, किती गुणस्थानात असू शकतं? तर त्याचं सत्व पहिल्या गुणस्थानात असू शकतं. जेव्हा एखादे मुनिराज सातव्या गुणस्थानात आहे आणि त्यांना सहाव्या गुणस्थानात त्यांनी आहारक शरीराचा उपयोग केलाच नाही आणि त्यांनी घसरण झाली आणि पहिल्या गुणस्थानात ते आले, क्षयोक्षमिक सम्यक्त्व होतं, क्षयोक्षमिक सम्यक्त्व असताना त्यांना आहारक द्विक प्राप्त झालं होतं. असं करत करत ते पहिल्या गुणस्थानात आले. पहिल्या गुणस्थानात आले तर आहारक द्विकचं सत्व त्यांच्या जीवनात असू शकतं, असणार आहे, आले तर आहे. आणि मग पहिल्या गुणस्थानात जसं त्यांचं पतन होईल, म्हणजे ते येतील, तशी आहारक द्विकची उद्वेलना सुरू होते, याचं सत्व नष्ट व्हायला सुरू होतं. पण नष्ट व्हायला देखील काही कालावधी जावा लागतो, तेव्हा त्याचं सत्व नष्ट होतं. म्हणून पहिल्या गुणस्थानात आहारक द्विकचं सत्व आहे. दुसऱ्या गुणस्थानात मात्र आहारक द्विकचं आणि तीर्थंकर दोन्ही प्रकृतीचं सत्व असत नाही. काही नियम आहे कर्मकांडचे की आहारक द्विकचं सत्व असणारा जीव दुसऱ्या गुणस्थानात जात नाही आणि तीर्थंकर प्रकृतीची सत्ता पण त्याच्या जीवनात आहे, तो पण दुसऱ्या गुणस्थानात जात नाही. हा दुसरा नियम. आणि तिसरा नियम हा आहे की मिश्र गुणस्थान आहे तसंच प्रकारचं, तर मिश्र गुणस्थानात तीर्थंकर प्रकृतीची सत्ता ज्याच्या जवळ आहे तो मिश्र मध्येही जात नाही, पण आहारक द्विकची सत्ता असणारा जीव हा तिसऱ्या गुणस्थानात जाऊ शकतो. म्हणजे आहारक द्विकची सत्ता लक्षात घ्या, फक्त दुसरं गुणस्थान सोडून 14व्या गुणस्थानापर्यंत असू शकतं. वाक्य पहा, आहारक द्विकचं सत्व, अस्तित्व, ही तीर्थंकर प्रकृती सत्तेत असणं हे फक्त दुसऱ्या गुणस्थानात शक्य नाही आणि पहिल्या तिसऱ्यापासून पुढच्या 14 पर्यंत कोणत्याही गुणस्थानापर्यंत, म्हणजे 14व्या गुणस्थानाच्या द्विचरम अवस्थेपर्यंत आहारक द्विकचं सत्व जीवाला असू शकतं. क्लिअर? उद्वेलना होते हे सांगितलं ना. हो, पहिल्या गुणस्थानात काही काळ, पण नंतर मग काही काळ उद्वेलना होते, मग होऊन जाईल उद्वेलना. उद्वेलना झाली की सत्व संपेल, पण तोपर्यंत
नाही पण मग आता तोपर्यंत त्यांनी हा युजच केला नाही त्या प्रकृतीचा, तर मग काय होईल पुढे? ना, म्हणजे मग ती 13व्या गुणस्थानी आहारक नाही झालं तर ती नंतर नष्ट होईल ना, 14व्यात हा नष्ट म्हणजे होईल ती. संक्रमित होऊनच होईल ना ती, म्हणजे उद्वेल कशात तरी तर संक्रमित होईल. हे पहा, प्रत्येक प्रकृतीचं संक्रमण झालंच पाहिजे असा नियम नाही. झालं मग तर त्याचं औदारिक काय मध्ये संक्रमण होईल, हा स्वमुखाने निर्जरित होईल ती, असं होईल. किंवा आता पाच शरीर आहे, तिथे किती सत्व आहे? पाच पाच शरीराचं सत्व आहे 14व्या गुणस्थानात. म्हणजे हो वैक्रियक शरीराचं पण सत्व आहे, वैक्रियक शरीर आहे, वैक्रियक बंधन आहे, वैक्रियक संघात आहे, 6 संवर्णन आहे, 6 संस्थान आहे, इतकं सत्व पडलंय अजून सत्तेत. आणि ते कुठपर्यंत? 14व्या पर्यंत. म्हणजे 13व्यातही ते सत्व गेलं नाही आहे, कारण 13व्यात जायसाठी जागाच नाही आहे. कारण 13व्यामध्ये एकाही प्रकृतीचा तो क्षय करत नाही आहे ना. 13व्यात कोणत्या तरी 11व्यात नाही करत, 11व्यात 11व्यातही नाही करत करत, नाही. 13व्यात सत्व केलं पडलं म्हणजे आहे नाही करत. एकही प्रकृतीचं सत्व तो क्षय करत नाही 13व्या गुणस्थानात. सत्व जे काही क्षय करतो तो मग 14व्या गुणस्थानाच्या उपांत्य समयात 63. हे पहा, आम्ही म्हणतो चौकर मन की 63 प्रकृती नाशी, जीते अष्टादश दोष राशी. म्हणजे 4 कर्म जरी म्हणतो तरी नामकर्माच्या त्याच्यात 13 प्रकृती आहे आणि 3 आयुच्या आहे. अशा 63 प्रकृतींचा क्षय करून हा जीव 13व्या गुणस्थानात जातो. कोण बनतो? अरिहंत बनतो. अरिहंत बनल्यानंतर आता काय झालेलं आहे? 13व्या गुणस्थानात त्याच्याजवळ किती सत्व आहे? किती प्रकृतीचं सत्व आहे? तर 85 प्रकृतीचं सत्व आहे फक्त, आहे ना. 63, 148 प्रकृती सत्वात आहे. 148 पैकी 63 गेल्या म्हणजे 85 प्रकृतीची सत्ता आहे. कुठे काढतो ही सत्ता? तो 14व्या गुणस्थानात उपांत्य समयात 72 प्रकृतींचं क्षय करतो आणि अंत्य समयात 13 किंवा 12 प्रकृतींचा क्षय करतो. म्हणजे कुठे काढला? तिथेच काढलं 14व्या. तोपर्यंत 13व्या गुणस्थानात एकाही प्रकृतीचा क्षय नाही. म्हणून हे सत्व तोपर्यंत आहे. आहारक द्विकचं सत्व आहे, वैक्रियक द्विकचं सत्व आहे, कारमाण तैजस शरीराचं सत्व आहे. म्हणजे 5ही शरीराचं सत्व आहे. औदारिक शरीराचं तर आहेच आहे, 5ही शरीराचं सत्व आहे, 5ही बंधनाचं आहे. सगळं हे सत्व त्याच्या तिथे आहे विद्यमान आणि तिथे काढतो तो सगळं, क्षयाला प्राप्त करतो शेवटी. म्हणजे ह्या आपापल्या स्वमुखानेच जातील सगळ्या प्रकृती, क्षय होतील. हा, क्षय स्वमुखाने होईल. कदाचित बदल पण होईल काही प्रकृतींचा, काही उदयात येऊन निघून जातील. ठीक आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. क्या अनंतानुबंधी चतुष्क से रहित मिथ्यात्व गुणस्थान भी हो सकता है? अनंतानुबंधी चतुष्कानी रहित मिथ्यात्व गुणस्थान असू शकतं का? हाही प्रश्न आपण पाहिलाय. अनंतानुबंधी चतुष्कानी रहित मिथ्यात्व गुणस्थान असू शकतं का? हो हो, असू शकते. हा, असू शकते. कोण असा जीव आहे? असा जीव असणार आहे की ज्याने अनंतानुबंधीची विसंयोजना केलेली आहे. आणि हा विसंयोजना केलेला जीव जर त्याच्या सत्तेमध्ये मिथ्यात्व अजून आहे, अनंतानुबंधीची फक्त विसंयोजना केली आहे, असा जीव क्षयक्षमिक सम्यक दृष्टी पण कदाचित अनंतानुबंधी त्याची विसंयोजित राहू शकते क्षयक्षमिक सम्यक्त्वामध्ये पण. आणि इथे श्रेणी आरोहण करताना पण तो अनंतानुबंधीची विसंयोजना करतो
आणि त्याच्या सत्तेमध्ये दर्शन मोहनीयाच्या प्रकृती असतात. आता हा मिथ्यात्वाची उपशमना करून 11व्यामध्ये गेला. 11व्यातून हा खाली आला, 6व्यापर्यंत आला. 6व्यामध्ये समजा त्याला मिथ्यात्वाचा उदय आला, तर तो कोणत्या गुणस्थानात जाईल? पहिल्या गुणस्थानात जाईल. म्हणजे 6व्यातून पहिल्यात जाईल किंवा 5व्यातून पहिल्यात जाईल, कदाचित 4थ्यातून पहिल्यात जाईल. हे 3 त्याच्यासाठी मार्ग आहे. खाली उतरता उतरता तो 4थ्यापर्यंत येऊ शकेल. 4थ्यामध्ये कारण क्षयक्षमिक सम्यक्त्वी आहे, 4थ्यापर्यंत पण येऊ शकेल. 4थ्यापर्यंत आल्यानंतर त्याला मिथ्यात्व कर्माचा उदय आला. मिथ्यात्व कर्माचा उदय आला, अनंतानुबंधी तिथे सत्तेत नाही, पहिल्या गुणस्थानात पोचला. पहिल्या गुणस्थानात पोचल्या तर परिस्थिती कशी झाली की मिथ्यात्वाचा तो उदय सुरू झाला, पण अनंतानुबंधी त्याच्या जवळच नाही, त्यामुळे अनंतानुबंधीचा उदय नाही. पण लगेचच काय झालं? लगेचच मिथ्यात्वानी लगेचच अनंतानुबंधी बांधायला पण सुरुवात केली. कारण अनंतानुबंधी प्रकृती कशी आहे? स्वतःच्या उदयातही ती बंधते आणि मिथ्यात्वाच्या उदयातही तिचा बंध आहे, अशी ती परमुखी पण प्रकृती आहे. त्यामुळे तिचा बंध सुरू झाला. बंध सुरू झाल्यानंतर एक अंतर्मुहूर्तपर्यंत, जी आवलीपर्यंत, अंतर्मुहूर्त पण नाही, एक आवली कालपर्यंत काय होतं? त्या कर्माची निषेक रचना होत नाही, त्याचा आबाधा काल संपत नाही, उदय पण येत नाही. ती अचलावली असते, तिथे उदय येऊ शकत नाही आणि त्यामुळे एक आवलीपर्यंत अनंतानुबंधी उदयात येत नाही. आणि एक आवली झाल्यानंतर निषेक रचना झाली की अनंतानुबंधीचा उदय सुरू होतो. आणि अशा परिस्थितीत काही वेळ एक आवली कालपर्यंत मिथ्यात्वाचा उदय आहे, पण अनंतानुबंधीचा उदय नाही, असं घडू शकतं. म्हणून अनंतानुबंधी चतुष्कानी रहित मिथ्यात्व गुणस्थान असू शकतं, पण याचा काल अत्यल्प आहे. लगेचच मिथ्यात्व कर्म हे अनंतानुबंधीला बांधणार आहे, म्हणजे अनंतानुबंधीची सत्ता निर्माण होणार आहे. उत्तर पाहू. अनंतानुबंधी का विसंयोजक जब सम्यक्त्व को छोड़कर मिथ्यात्व गुणस्थान को प्राप्त होता है. त्यांनी काय केलंय? अनंतानुबंधीची विसंयोजना केली, म्हणजे अनंतानुबंधी आता त्याच्या सत्तेत नाही आणि मिथ्यात्व मात्र सत्तेत आहे. असा हा जीव मिथ्यात्वात आला. तब उसके एक आवली मात्र काल तक अनंतानुबंधी चतुष्क का उदय नहीं होता. एक आवलीच काल का घेतला? कारण ती अचलावली आहे, बंधावली आहे, तिथे उदय येऊ शकत नाही. कर्म तसंचा तसं राहतं, त्याचा तो आबाधा काल आहे, तिथे त्याचा उदय संभवनीय नाही. म्हणून एक आवली काल तक अनंतानुबंधी रहित भी मिथ्यात्व गुणस्थान होता है. गोमटसार कर्मकांड में एक जीव की अपेक्षा बंध प्रत्ययों का वर्णन करते हुए कहा है कि मिथ्या दृष्टि जीव के मोहनीय कर्म के कम से कम 7 बंध प्रत्यय है. एक मिथ्यात्व, 3 कषाय, 1 वेद, हास्यरती, अरती शोक आणि याच्यामधला 1 युगल, असे हे 7 प्रत्यय. कशाच्या अपेक्षेने? बंधाच्या अपेक्षेने हे कथन आहे. कारण मिथ्यात्वाचा बंध अशा तऱ्हेने 3 कषाय आहे, पण हे मिथ्यात्वाच्या बंधाच्या प्रत्ययाने सांगितलं. पण ही उदयाची परिस्थिती आहे की उदय असताना एक मिथ्यात्वाचा उदय राहील, यापैकी 1 राहील, 1 वेदाचा राहील, हास्यरतीपैकी 1 राहील आणि अरती शोकपैकी 1 राहील. अशा तऱ्हेने हे प्रत्यय इथे असणार आहेत. पुढचा प्रश्न एक घेऊ, याच्याशीच संबंधित आहे. क्या अनंतानुबंधी से रहित मिथ्यात्व गुणस्थान चारों गतियों में हो सकता है? चारी गतीत होऊ शकतं का? हा प्रश्न आहे. अनंतानुबंधी से रहित मिथ्यात्व गुणस्थान चारों गतियों में हो सकता है, क्योंकि अनंतानुबंधी की विसंयोजना
सम्यक दृष्टि जीव करता है। विसंयोजना करने के पश्चात मिथ्यात्व को प्राप्त करने वाले के अनंतानुबंधी से रहित मिथ्यात्व गुणस्थान बनता है। म्हणजे मिथ्यात्वात आल्यानंतर तो कोणत्याही गुणस्थानात जाऊ शकतो। जर त्याची मिथ्यात्वात आला आणि आयु पूर्ण झाली तर तो कोणत्याही गतीमध्ये जाऊ शकतो, कोणत्याही आयुला प्राप्त होऊ शकतो आणि एक आवलीपर्यंत मरण झालं तरच होईल। मरण पण झालं आता तरच। समजा द्वितीयोपशाम घेतला आपण तर तो मनुष्य गतीचाच जीव घ्यायचा आणि तो मिथ्यात्वात आला, पण मग मिथ्यात्वात आला समजा तो जाऊ शकतो ना चारी गतीत। हे पहा, जर त्याचं सम्यक्त्व सहित मरण झालं, द्वितीयोपशमात मरण झालं तर तो देवात जाईल, तो देवात जाईल। हा, आणि मिथ्यात्वात तो येतच नाही, कारण जो जीव श्रेणी चढणार आहे तो मिथ्यात्वात द्वितीयोपशमवाला येऊ शकत नाही, कारण जी श्रेणी त्यांनी आरोहण केलेली आहे तो नक्की त्या ठिकाणी मिथ्यात्वात येत नाही। नाही, आता कारण आपण पाहिलं ना, आपण पाहिलंय ना ते, पण द्वितीयोपशम मध्ये भावक्षय कालक्षय झाला तर तो येऊ शकतो एकदम खाली, पण खाली येऊ शकतो मिथ्यात्वामध्ये, पण मिथ्यात्वात मरण नाही सांगितलं ना त्याचं। नाही, मला चारी गतीचं समजत नाहीये, चारी गतीत कसं होईल? उत्तर काय आहे? ती चारी गतीच आहे का? चारी गतीत जाऊ शकतो आहे उत्तर, चारों गतियों में जा सकता है, कारण विसंयोजना केली आणि मिथ्यात्वात तो आला, 7व्या मधून मिथ्यात्वात आला समजा। मिथ्यात्वात आल्यानंतर त्याला जर आयुबंध कोणत्याही याचा झाला असेल तर तो त्या ठिकाणी मरण पावला तर तो चारी गतीत जन्म घेऊ शकतो आणि एक अंतर्मुहूर्त आवली कालपर्यंत तो तसा राहू शकतो। चारों गतियों में अनंतानुबंधी की विसंयोजना करते हैं। पण यांनी थोडं वेगळं घेतलेलं आहे की चारही गतीमधला जीव क्षयोक्षम सम्यक्त्व प्राप्त करण्यासाठी कदाचित विसंयोजना करतो अनंतानुबंधीची, आणि म्हणून चारही गतीमध्ये अनंतानुबंधीनी तो रहित असू शकतो। हा घेतलेला आहे हा जीव, की तो तिथे गेल्यानंतर क्षयोक्षम सम्यक्त्वासाठी पण विसंयोजना करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून घेतलेला आहे तो। आणि जयधवलाचा आधार दिलेला आहे। अनंतानुबंधीची संयोजया कधी करतो? जेव्हा तो क्षयोपशमिक सम्यक दृष्टी असेल आणि मग तो तेव्हा तो पुढे चढायचा क्षयिक असेल बनायचा आहे तेव्हा, हो तेव्हाच करतो तो। म्हणजे मग आता तो हे पहा, त्यांनी काय झालंय त्याच्यामध्ये फरक कसा पडला, त्याला क्षयिक सम्यक्त्व प्राप्त करायचं आहे। त्यांनी समजा विसंयोजना केली, विसंयोजना केल्यानंतर त्यांनी याला मिथ्यात्वाला नष्ट नाही केलं, म्हणजे तो किंवा सम्यक मिथ्यात्व पण त्याचं नष्ट नाही झालं आणि फक्त विसंयोजना करूनच त्याचं मरण झालं। मग तो देवगतीत जाईल। देवगत नाही, निष्ठापणा कुठेही होऊ शकते ना त्याची, पण तो सम्यक्त्वी आहे काय ना, म्हटलं मरण केल्यावर तो कुठेही जाऊ, कसा जाईल? नाही ना, तो कुठेही नाही, म्हणजे त्याचं हे पहा, आपण काय म्हटलं, क्षयिक सम्यक्त्वाची निष्ठापणा कुठे होते? मनुष्य चारी गतीतला जीव, नाही चारी गतीत होते, प्रस्ताव चारी गतीत होते की नाही, नरकातही होते की नाही, तो जीव घ्यायचा। म्हणजे चारी गतीमध्ये त्याची निष्ठापणा होऊ शकते। तो सुरू करणारा तर इथे पाहिजे, आणि सुरू केल्यानंतर त्याची अनंतानुबंधीचीच विसंयोजना झाली फक्त, आणि मिथ्यात्वाची झालीच नाही, संक्रमण झालंच नाही, आणि त्याच्याच आधी त्याचं मरण झालं, तर काय झालं, तो चारही गतीत जाऊ शकतो। हा घेतला इथे बहुतेक तरी हा जीव। उद्याला पाहू पुढे। स्तुती म्हणू। स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है
उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोये सव्वसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र।